जय हो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये। 12व्या अध्यायाला आरंभ करत असताना माऊली ज्ञानोबाराय आपल्या गुरुदेवाला नमन करताय। गुरुदेवाला नमन करत असताना तुम्ही कसे आहात ते सांगत असताना माऊली ज्ञानोबाराय प्रथमतः लिहित आहेत, जय जय हो शुद्धे, तुमचा जय जयकार असो, तुमचा जय जयकार असो। 2 वेळेला जय जयकार करून माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, तुम्ही कसे आहात तर शुद्धे, तुम्ही काय आहात, शुद्ध नाम पवित्र आहात। पवित्र किती पवित्र आहात तर तुकोबाराय ज्ञानोबाराय सगळ्यांचे प्रमाण आहे, तीर्थ पवित्र आहे, पण तीर्थापेक्षाही संत महात्मे काय आहे, पवित्र आहे। तीर्थाशी तीर्थ झाला तोची एक, मोक्ष देणे दर्शने, पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव आहे का नाही, पवित्र आहेत ते। उदार आहे, उदार नुसते उदार नाही तर उदारे प्रसिद्धे, उदारामध्ये तुम्ही तिन्ही लोकात काय आहात, प्रसिद्ध आहात, अत्यंत उदार आहात, तुमच्या एवढा उदार कोणी नाही। कारण इतर जे सामान्य जीव देतो ते नाशिवंत देतो आणि तुम्ही अविनाश पदाची प्राप्ती करून देणारे आहात आणि त्या बाबतीत तुम्ही उदार आहात। जयाने घातली मुक्तीची गवादी, गवादी म्हणजे महापंगत, अन्नसत्र, मोक्षाचं त्यांनी अन्नसत्रच उघडून ठेवलेलं आहे, असे तुम्ही उदार आहात आणि तुम्ही निरंतर देत राहता, आहे का नाही। तुमचा घेण्याचा स्वभाव नाही तर काय आहे, देण्याचा स्वभाव आहे, निरंतर तुम्ही देत राहता, अनवरत म्हटलंय, कधी न थांबता, आणि वर्षाव तुम्ही करता, देत राहता, पण काय देता, आनंदे, काय देत राहता तुम्ही, आनंद देत राहता। आनंद वर्षतीये, विषय व्याळे मिठी, दर्या मुठी ताठी, ते तुझे गुरुकृपा दृष्टी निर्विष होय, विषय व्याळी मिठी दिधलिया, विषय व्याळी मिठी, विषय रूपी सर्पानं दंश केला असता, आहे का नाही। व्याळ म्हणजे साप आणि विषय, विषयाला ज्ञानोबाराय तुकोबारायने काय म्हटले, सापच म्हटले, कुठे विष म्हणले, विष म्हणजे साप आणि व्याळ म्हणजे साप, म्हणजे सापानं दंश केल्यानंतर शरीरामध्ये जे पसरतं त्याला विष म्हणतात। अशा विषय रूपी म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध हे साप आहे आणि ते दंश करणारे काय आहे, साप आहे। त्यांनी दंश केला, सापाचं एक आहे, सापानं दंश केला की त्याच्या लहरा येतात, मूर्छा, आहे का नाही, आणि त्या जात नाही, काही काही सापाचा जीव घेऊस्तोवर मूर्छा काय होत नाही, ती जात नाही, आहे का नाही। माणसं म्हणते ना एक लहरी, काही काही कशी आहे, एक लहरी, एकदा लहर आली की बस पुन्हा लहर येणारच नाही। अशा विषयरूपी सापानं दंश केल्यानंतर नुठी ताठी, त्याची ताठी नुठी, ताठी म्हणजे मूर्छा, आणि जात नाही, संपत नाही, पण एकदा का गुरुची नजर पडली रे पडली की लगेच तो साधक काय होऊन जातो, निर्विषय होऊन जातो, आहे का नाही। काही काही पावर असतो मांत्रिक, साप जेवढ्या उच्च विषयाचा, आहे का नाही, पावर जेवढा विषयाचा, पण काय म्हणतात ते साप उतरणारा पानडी, आरबाडी, आहे का नाही, गारुडी, गुरु गारुडी आला धावून, असं आहे ना। मला तो जर केवढ्या तोला मोलाचा असेल तर माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, काही काही गारुडी ते आरबडीचे पाणी देतात, आहे का नाही, कोणी काही औषध देणारे आहेत, पण काही काही गारुडी नुसती नजर टाकली की विषाचा काय करतात, नाश करतात। कोणता गारुडी असा, हे जाणवण्याची प्रोडी, जो दृष्टी सवेची विष फेडी, तो धावया श्री हरी गारुडी साथला की। अर्जुनाला विष चढलं होतं मोहाचं, पण माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, जो दृष्टी सवेची विष फेडी, नजर पडल्याबरोबर हे विष काय करणार आहे, तो घालवणार आहे, असा तो गारुडी। आणि म्हणून तुमची जर दृष्टी पडली तर काय होणार नाही, विषयाचं विष लगेच उतरतं, महाराज लगेच उतरतं। गोपीचंद राजावर विषयाचं विष चढलं होतं, त्याची आईच गुरु झाली, आईची नुसती नजर पडली की एका क्षणात खरखरा विषयाचं काय उतरलं, विष उतरलं। म्हणून ते तुझे गुरुकृपा दृष्टी निर्विष होय, आणि एकदा का त्या विषयाचं विष उतरलं तर मग तरी कवना ते तापू पोळी, कैशेडी शोक जाळी, जरी प्रसाद रस कल्लोळी पूर्वेशी तो,
कवना ते तापू पोळी आहे का नाही. आणि कैशनी व शोक जाळी दोन प्रकारचं दुःख आहे, ताप दुःख आणि शोक दुःख आहे का नाही. माऊली ज्ञानोबा म्हणतात ताप पोळतो आणि शोक जाळतो, म्हणजे जाळणं वेगळं आणि पोळणं वेगळं आहे का नाही. माणसं म्हणतात ना जाळपोळ झाली, पोळणं म्हणजे चटके देणं आणि जाळणं म्हणजे कायमच जाळणं आहे का नाही. ताप पोळतो आणि शोक जाळतो. ताप दुःख कशाला म्हणावं आणि शोक दुःख कशाला म्हणावं. अप्रिय वस्तूच्या संयोगाला ताप दुःख म्हणतात आणि प्रिय वस्तूच्या वियोगाला शोक दुःख म्हणतात. अप्रिय वस्तूचा संयोग आणि प्रिय वस्तूचा वियोग, बरोबर आहे का नाही. सोप्या आपल्या भाषेत सांगायचं तर आवडती वस्तू लांब जाणं आणि नावडती वस्तू जवळ राहणं आहे का नाही. नावडती वस्तू जवळ राहते आणि सततच जवळ असल्यामुळे ती जाळते आणि प्रिय वस्तू लांब गेली की ते दुःख होतं, पण ते पोळतं, म्हणजे ज्या वेळेला आठवण येईल त्याच वेळेला ते काय देत राहतं, दुःख म्हणून चटके देत. पण एकदा काय विषयाचं विष उतरलं गुरु कृपेच्या दृष्टीनं तर मग कवना ते तापू पोळी, कोणाला ताप पोळणार आहे. ऐशनी व शोकू जाळी, पण कधी होईल जरी प्रसाद रस कल्लोळी पुरोयशी तो, तुमचा प्रसादाचा रस ज्या वेळेला मिळेल, तुमच्या प्रसादाची लाट नाही का नाही, ज्या वेळेला आमच्यावर येईल तो पूर आमच्यावर येईल. प्रसाद, गुरुचा प्रसाद, संताचा प्रसाद. मला प्रसाद अत्यंत महत्वाचा आहे. पण प्रसाद शब्दाचा अर्थ काय ज्ञानेश्वरीत केला आहे का नाही. प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते, भगवंत म्हणतात प्रसादे सर्व दुःखानां हानी, सर्व दुःखानां हानी इति प्रसाद. सगळ्या दुःखाचा नाश होणं हा खरा काय प्रसाद. हे साखरेचा याचा प्रसाद तोंड गोड पडतंय, हाय प्रसाद तो प्रसाद मिळण्याकरताचे, पण एवढ्या प्रसाद ह्या प्रसादात काय होते बरं का नाही. माणूस म्हणतो माझ्या बायको नुकती दे, पण त्या नुकती होतंय काय नाही का नाही, काय होत नाही का नाही. खरा प्रसाद कोणता आहे तर प्रसन्नता जीवनात. देवाचा प्रसाद कधी मिळाला, देवाच्या प्रसादे करारे भोजन व्हाल, पण तो प्रसाद कधी मिळाला असं समजावं. आपल्या जीवनात देव किंवा संत आपल्यावर त्यांचा प्रसाद आपल्याला मिळाला का नाही. आपण साधन करतो त्याचा साधनाचं फळ म्हणून प्रसाद देतात ते, पण तो प्रसाद आपल्याला मिळाला का नाही हे दुसऱ्याला विचारायची गरज नाही किंवा दुसऱ्याला विचारून त्याला सांगताही येणार नाही. आपल्याला कळतं प्रसाद कधी मिळाला, आपल्या जीवनातली प्रसन्नता वाढली की समजावं प्रसाद मिळाला. आणि एक बरं का, अनुकूल परिस्थितीत कुणाची प्रसन्नता वाढते, अनुकूल परिस्थितीत कोणाची वाढते. 10 पोत्याच्या ऐवजी 15 पोते एका बॅगला सोयाबीन झाली की कोणी नाचतो, कोणाची प्रसन्नता वाढते. प्रतिकूल परिस्थितीतही आपली प्रसन्नता जर ढळत नसेल तर समजा आपल्याला काय मिळाला, प्रसाद मिळाला आहे का नाही. प्रसाद मिळाला आपल्याला. असा प्रसाद, प्रसन्नता, आनंद आपल्या जीवनात जर कायम राहत असेल तर तो काय मिळाला, आपल्याला प्रसाद मिळाला. आणि एकदा गुरुच्या त्या प्रसादाची लाट आपल्यावर आली तर मग आपण शोक जाणणारच कशाने, कारण अनुकूल प्रतिकूल राहिलंच नाही. अनुकूल राहिलं नाही, प्रतिकूल राहिलं नाही आहे का नाही. आणि मग ज्या वेळेला अनुकूल प्रतिकूल राहत नाही, त्याच्याविषयी भावनाच राहत नाही अनुकूल प्रतिकूलाची. का, कारण जे अनुकूल आणि प्रतिकूल प्रसंग येतात मुळात ते प्रसंगच मिथ्या आहेत असा ज्या वेळेला 100% निश्चय होतो त्यावेळेला ते ताप काय देणार आहे. खोटी नोट हरपली काय आणि सापडली काय, बरोबर आहे का नाही. काय आनंदही होणार नाही आणि दुःखही होणार नाही. म्हणून असा प्रसादाचा आनंद, आनंद रूपी प्रसाद ज्यावेळेला तुम्ही आम्हाला देसाल त्यावेळेला मात्र आमच्या जीवनात हे कोणतेही शोक, ताप, दुःख, त्रास देत नाही. योग सुखाचे सोहळे शेवका तुझे निष्निहाळे, सोहम सिद्धीचे लळे पाळीशी तो. योग सुखाचे सोहळे शेवका तुझे निष्निहाळे, शेवका तुझे निष्निहाळे, योग सिद्धीचे सोहळे. हे सगळं प्राप्त होतं सेवकाला. जे तुमची सेवा करतात सेवा करावीच लागते, बरोबर आहे का नाही. माऊली ज्ञानोबा म्हणतात ज्ञानाचा पुरवठा तर सेवा हा नरवंटा, बरोबर आहे का नाही. सेवा करावीच लागते. जे सेवक आहे त्या गुरुची संताची सेवा करावी, गुरुची संताची सेवा करावी का योग करत बसावी जंगलात. तर माऊली ज्ञानोबा म्हणतात
जर खरी गुरुची सेवा केली तर योग करण्याची गरज नाही. कारण योग रूपी योगाचे सोहळे काय असतात? योग आहे का नाही? योग नियम आहे ना. योग सुखाचे सोहळे यम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. बरोबर आहे का नाही? अहिंसा, सत्य, अस्ते, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे काय आहे? यमाचे 5 प्रकार आहेत, नियमाचे वरचे प्रकार आहेत. म्हणून असे यमा आणि नियम, आसन, प्राणायाम, मला असं म्हणतात की जर यम नियम सिद्ध करायचे असतील तर त्याला 12 वर्षे एकाचं साधन करावं लागतं. अहिंसा किती वर्ष साधन करायचं? 12 वर्ष. अहिंसा काय प्रकारात आहे 13व्या अध्यायात येईलच. आता काही वाचिक आणि मानसिक अहिंसेचं काय केलेलं आहे? वर्णन केलेलं आहे. सत्य 12 वर्षे खोटं बोलायचं नाही, तेव्हा ते सिद्ध होतं. तेव्हा ते सिद्ध होतं. असते ऐका नाही, जवळ काही असते, कशाचाही संबंध न ठेवणं आहे का नाही. ब्रह्मचर्याचं पालन आणि अपरिग्रह देहाचा सुद्धा काय ग्रह करायचा नाही, अशा प्रकारे ते वर्णन केलेलं आहे. म्हणून हे काही करायची गरज नाही. सगळे जे त्या यम नियम केल्यानं जे लाभ मिळणार आहेत ते लाभ कुठे मिळतात? फक्त गुरुच्या सेवेत मिळतात, आहे का नाही. म्हणून सेवका तुझे निष्ठ्याहाळे, तुमचं प्रेम एकदा सेवकावर झालं की सगळं प्राप्त होतं. सोहम सिद्धीचे डळे पालिशी तू, काय लाड पुरवता तुम्ही आपल्या सेवकाचे? कोणते लाड पुरवता? सोहम सिद्धी, आहे का नाही. सोहम तो परमात्मा मी आहे, तो मीच आत्मस्वरूपानं, मी आणि तो दोन नाही, अशा प्रकारचं लाड तुम्ही त्याची. मग त्याला ते तुम्ही ब्रह्मज्ञानाचा उपदेश करता. आधार शक्तीची अंकी वाढविषयी कौतिकी, हृदय काश पडलं की पर्यदेशी निजे. आधार शक्तीची अंकी वाढविषयी कौतुकानं तुम्ही त्या लेकराला वाढवता. कुठं वाढवता? आधार शक्तीची अंकी. अंकी म्हणजे मांडीवर, आधार शक्ती म्हणजे आधार चक्र, आहे का नाही. आधार चक्राच्या मांडीवर तुम्ही त्याला वाढवता. या आधार शक्तीचं वर्णन करण्याचं कारण आहे की आधार चक्रावर कुंडलिनीला जागृत करण्याकरता साधन करावं लागतं. आपण 6व्या अध्यायाचं मूळबंध, उडियाना बंध आणि जालिंदर बंध. पहिला मूळबंध लावायचा. बुध आणि शिष्ण यांच्या मधात 3 बोट जागा असते, त्यामध्ये 1.5 बोट सोडून देऊन मधात टाचेच्या भागानं दाबून त्यावर उभं राहणं आणि त्यावर मधात उभं राहून कुंडलिनी काय बुधमधून जाणारा जो वायू आहे तो वायू थांबणं, तो वायू उलटा निघतो, तो वरून जाऊ द्यायचा नाही. तो मधात वायू खडबड करायला लागतो. पंचप्राण जागे होतात. त्यानंतर मग कुंडलिनी जागू होते. ती कुंडलिनी जागृत झाल्याच्या नंतर आणि मग ती सगळ्या शरीरातलं मांस खायला लागते. ते वायू खाऊन घेते. त्यावेळेला त्या साधकाचं शरीर मांस राहत नाही, नुसते हाडासारखं राहतं. त्या बोटातलं सुद्धा ती मांस वरकून काय करत राहते? खात राहते. आणि मग ती इडा, पिंगळा आणि सुषुम्ना 3 नाडी आहेत. मधल्या सुषुम्नी नाडीनं वर आधार चक्रावर जाऊन 17वी जीवन कळा जी अमृताची कुपी आहे, ती अमृताची कुपी उलटी पाडते. त्या अमृताच्या कुपीनं सगळ्या शरीर त्या साधकाचं अमृतमय होऊन जातं. आणि मग ते कसं होतं? मग काय चाले तरी पाऊल उदकणं लगे, ऐका नाही, वाड्याच्या घोड्यावर बसून तो वळगायला लागतो. अशा प्रकारे त्या साधकाचं तो 6व्या अध्यायात काय केलेलं आहे? वर्णन केलेलं आहे. मुंगीचे मनोगत ओळखले. आणि मग ते सगळं तिथून पुढे काय होतं? त्याला ज्या सिद्ध्या मिळायला लागतात त्याचा देहामध्ये पाण्याचा आणि पृथ्वीचा भाग न राहता नुसता वायूचा भाग काय होतो? राहतो. कारण पाणी आणि पृथ्वी त्या कुंडलिनीने काय केलेलं असतं? संपवलेलं असतं. वायूचा भाग राहिल्यामुळं कापसासारखं शरीर काय होतं? ते हलकं होतं. पण हे पुढचा परिणाम जाऊ द्या, पण ते आधी काय सोपं आहे का? जे निघाले का दुःखाची शेलवाटा बघा, ते मला यांच्या सेवेत मिळतं. आणि मग काय करायची गरज आहे? म्हणून तुम्ही ते लाड सगळे काय करता? घर बसल्या पूर्ण करता. करीशी मन पवनाची खेळणी आत्मसुखा हृदय काश पडलं की पर्यदेशी निदे. हृदय रूपी आकाशाचा पाळणा करून त्याच्यात तुम्ही त्या साधकाला झोपी घालता, आहे का नाही. आणि मग काय करता? प्रत्येक ज्योतीची ओवाळणी, दर्शी मन पवनाची खेळणी, आत्मसुखाची बाळलेली देवशी. जीवात्मा भाव, त्या जीवात्मा भावाची ओवाळणी करता त्या लेकरावरून. म्हणजे जीवात्मा भाव ठेवत नाही, मी जीव आहे हा भाव त्याच्या ठिकाणी राहत नाही.
अशी त्या जीवात्म भावाची ओवाळणी करून टाकता. मन पवनाची खेळणी करीशी, मन आणि प्राण्यांची खेळणी त्याच्या हातात खेळायला देता आणि त्याच्या अंगावर तुम्ही अलंकार घालता. कोणते अलंकार घालता? आत्मसुखाची बाळलेली. सगळ्या इंद्रियावर अलंकार असतात आणि कोणते अलंकार असतात? आत्मसुखाचे अलंकार असतात. एकदा आत्मसुखाचे अलंकार ज्याच्या अंगावर घातले की मग मात्र त्याला विषय सुखाकडे जाण्याची गरज पडत नाही. 17वेचे स्तन्यदेशी अनुहाताचा हल्लरुगाशी समाधी बोधे निज विषयी बुझावणी. 17वेचे त्याला स्तनपान करता. 17वी जीवन कळा आपण आता सांगितलं ना, अमृताची कुपी, त्याचं तुम्ही त्याला काय करता? अमृताचं स्तनपान करता. अनुहाताचा हल्लरुगाशी. अनुहात, हल्लरू म्हणजे गाणं. त्याला निजवताना काय गातात? गाणं गातात ना. झोपताना बाळ नाही, लेकरू नाही, परत त्याला काय करतात? गाणं गातात. ते कोणतं गाणं गातात? अनुहात. दोन प्रकार शब्दाचे आहेत, आहात आणि अनुहात. एकावर एक आघात होऊन शब्द जो निर्माण होतो त्याला आहात शब्द म्हणतात आणि एकावर एक शब्द घात न होता जो शब्द निर्माण होतो त्याला अनुहात म्हणतात. अनुहात ध्वनी गरजेती अपार 18 पद्मवानर. अनुहात शब्दाचा अर्थ आहे आतला आवाज. आपल्या तोंडातून शब्द पण ओठावर ओठ आदळून शब्द निघतो म्हणून त्याला आहात शब्द म्हणतात, हे का नाही? आणि असा अनुहात म्हणजे आतला आवाजाचं गाणं गातात. म्हणजे तो आपल्या आतल्या चिंतनामध्ये काय असतो? मस्त असतो. त्याला बाहेरचा कोणत्याही असं तुम्ही त्याला ते गाणं गातात आणि समाधी झोपेमध्ये त्याला झोपू घालता. असं तुम्ही गुरुवर्य करता. मनोनी साधका तू माऊली पिके सारस्वत तुझ्या पाऊली, या कारणे मी सावली नसंडित. मनोनी साधका तू माऊली. मनोनी हे गुरुवर्य तुम्ही साधकाची काय आहात? आई आहात, माऊली आहात, हे का नाही? साधका करता तुम्ही आई आहात. पिके सारस्वत तुझ्या पाऊली. तुमच्या पावला पावलात विद्येचा काय होतो? जन्म होतो. या आणि याच मुळे मी तुमची सावली टाकायला तयार नाही. सांगतो टाकत नाही. माऊलींना सावली न टाकण्याचा अर्थ मी तुमचे पाय सोडत नाही, अशा प्रकारचं माऊली म्हणताय. अहो सद्गुरूची कृपा दृष्टी तुझे कारुण्य दयाची आदिष्टी, तो सकळ विद्याची सृष्टी धात्रावली. मला काय करणार नाही तुम्ही? अहो हे सद्गुरू, तुम्ही तुमची कृपा दृष्टी, तुमच्या कृपेच्या दृष्टीतून निघालं कारुण्य, करुणा, प्रेम हे जर एखाद्यावर पडलं, संतांनी जर नजर टाकली आपल्यावर आणि त्यांच्या नजरेतलं प्रेम जर आपल्यावर पडलं, याचा अर्थ संतांची नजर सामान्य वेगळी आणि प्रेमाची नजर वेगळी. संतांची नजर तर रात्रीच म्हणजे हे बघू लागलोय, पोंडरक नावाचा राजा आहे. पोंडरक नावाचा राजा आहे आणि तो पोंडरक नावाचा राजा स्वतः आला काय समजायचा? मी हे आहे कृष्ण आहे. त्यानं तपश्चर्या केली. मला त्याला 4 हात आले होते. तपश्चर्या नव्हतं, ते काही उगाच नव्हतं म्हणत मी कृष्ण आहे. आणि सुदर्शन बी त्याच्या हातात होतं, ते सुदर्शन. मग आता एवढं मिळवलं म्हणल्यावर काय म्हणतात? मी कृष्ण, मी देव आहे, मी देव आहे, मी देव आहे. मग त्या देव देव म्हणता म्हणता हनुमंतरायाला पाठवलं देवाने. मोठी कथा आहे. हनुमंतराय गेले. हनुमंतरायांनी पहिल्यांदा त्याला समजावून सांगितलं, हे बाबा तू काय देव देव नाही, आत्मस्वरूपाने म्हणशील तर तू कोण आहेस? देव आहेस. पण तू बाह्य शक्ती तुझी देवासारखी कशी म्हणतोय? तू देवाला जाणून मी देव हे म्हणत नाही ना, तू देवाला विरोधाने काय म्हणतोय? मी देव आहे. मग तू देव नाही, तू कृष्ण नाही, तू कृष्णाला शरण जा. तू कृष्ण होशील पण कृष्णाला काय जा? शरण जा. तो म्हणला, मला सांगायला कोणतं माकड आलंय? मला सांगायला ध्यान करायचं ऐकत नाही. हनुमंतरायानं सांगितलं, तुला काही वेळ टाईम देतो मी, बघ तुझं. हनुमंतराय निघून गेले. आता तिथं त्याच नगरात, कारण त्याला टाइम दिला होता. जमलं तर जमलं. मग त्यानं त्याचं एक द्वित नावाचं वानर होतो, त्याचा मित्र गेलोय बलवान होतं. त्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं, ते कोणतं तरी माकड आलं, त्याला धरून आण म्हणे माझ्याकडे. म्हणून ते द्वित वानर शक्तिशाली होतं. ते गेलं हनुमंतरायाला धरायला. हनुमंतरायाला धरलं आणि धरल्यावर त्यानं हनुमंतरायाला साखळ्यात बांधलं. आता हनुमंतराय त्यानं बांधले नाही, हनुमंतरायाने काय केलं? बांधून घेतलं. बांधलं आणलं होतं पोंडरकासमोर.
मला जयशिंगला किती द्वित वानराचा की त्यानं आणलं धरून आणलं सांगितलं मार त्याला. ते असं चालू होतं. भगवान कृष्ण आणि रुक्मिणी माता हे सगळं पाहत होती. मूळ मुद्दा मला इथं सांगायचं ते पाहत होते. मग तो तरी ऐकायला तयार नाही. हनुमंतरायाने त्याचा विध्वंस वगैरे नंतर केला पण ते पाहायला तयार नाही, ऐकायला तयार नाही. मग रुक्मिणी मातेने विचारलं कृष्णाला विचारलं की देवा असं तुम्ही सांगताय, असं सगळेच सांगताय, शास्त्रही सांगते, वेदही सांगतोय की अर्धा क्षण घडता संताची संगती. याला हनुमंतरायासारखे संत द्वंद्वा भेटलेत, याच्यात बदल का पडला नाही? सामान्य भेटले का संत? असा गाण्याचा संत भेटला का? हनुमंतरायासारखे संत भेटले ना. हनुमंतराय पुन्हा काय राहिले? मग याच्यात बदल का पडला नाही? त्याचं कारण सांगितलं की हनुमंतरायाकडं त्यानं त्या भावनेनं पाहिलं नाही आणि हनुमंतरायानं त्या भावनेनं पाहिल्यामुळे त्याच्यावरती नजरच टाकली. म्हणजे संतांच्या जवळ राहूनही याचा अर्थ फायदा होत नाही. आपल्याकडे भावना पाहिजे, संत येतं आणि यांच्याकडून आपल्याला काय करून घ्यायचं आहे? उद्धार करून घ्यायचा आहे, उद्धार करून. म्हणून नाही मला हे प्रमाण खोटं ठरलं असतं. संताचे ते आप्त नव्हते संत. मग आता संताचा मुलगा आहे आणि संताची पत्नी आहे, याला 100% 24 तास सानिध्य कुणाचं राहतं? संताचं. आणि संताच्या स्पर्श आला, संतांनी संत व्हायला पाहिजे ना? नाही का? त्या भावनेनं गेल्याशिवाय आशीर्वाद तया जाती आवडी चित्ती. संत काय संतांना काय असं फुकटच गेलं कोणाच्या डोक्यावर हात ठेवू, तू संत झाला, तू संत झाला. मला बी किती चांगलं असलं तरी जमीनही त्या तोला मोलाची काय लागते? तयार लागते. संत आपल्यावर घरी येऊन कृपा करतील, संताकडे जाण्याची गरज नाही. पण आपल्याला अगोदर आपली जमीन त्या तोला मोलाची काय करावी लागेल? तयार करावी लागेल. जमीन तयार केल्याशिवाय तर करेल ते काय नो हे महाराज परी आलंच ना. काय हे बीज शुद्ध अंगी. बीज म्हणजे अंतकरण. आपलं अंतकरण अगोदर काय लागतं? शुद्ध लागतं, आहे का नाही? म्हणून आपण म्हणून असं म्हणतात की त्या दिवशी ते संदीपान महाराजांनी प्रश्न विचारला होता प्रेमानंद वृंदावन की विक्षेप नावाचा दोष घालवण्याकरता माझ्यावर कृपा करा, कृपा करा. त्यांनी सांगितलं कृपेने विक्षेप जाणार नाही, साधनानं घालावं लागेल. कृपेने विक्षेप नाही जाणार. मन आणि विक्षेप आपल्या प्रयत्नानं घालायचा. मग आवरण नावाचा दोष काय होतो? गुरुकृपेनं अज्ञान जातं, बरोबर आहे का नाही? आणि तो काय प्रयत्न करायचा? तर नामस्मरण करा. संतांनी या कलियुगात सगळ्यात श्रेष्ठ काय सांगितले? पवित्र होण्याकरता नामस्मरण सांगितले, सद्ग्रंथाचं चिंतन सांगितले. म्हणून तर हे चिंतन आहे का नाही? याला मला एकदम जात नाही आणि हळूहळू गेल्याशिवाय राहत पुन्हा 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 ते का श्रवण करा? एकदम कसं काय जाईल? अनंत जन्माचा रोग आहे, एकदम थोडाच जाणार नाही असंही नाही, एकदाच एकदम जाईल. तुका म्हणे येथे नचले तातडी. म्हणजे साधन करायला तातड लागते पण फळ मिळवण्यात गडबड करून चालत नाही, धैर्य धरावं लागतं. म्हणून असंच तू आहे. म्हणून तर मला जिथं काय म्हटलंय? साधका तू माऊली पण कुणा माऊली? साधकाचा नाही पा. साधका तू माऊली. साधकाची तू काय आहेस? आई आहेस. सद्गुरूची कृपा दृष्टी, तुमच्या कृपा दृष्टीचं कारुण्य ज्या साधकावर पडलं त्याला काय शिकायची गरज आहे? तो सकळ विद्यांची सृष्टी धात्रा होय. सगळ्या विद्येच्या सृष्टीला तो जन्म देणारा होतो. सगळ्या विद्या त्याच्या जवळून काय होतात? जन्माला येतात. त्याच्या जवळ विद्या येते, विद्या त्याला येते असं नाही. विद्या त्याच्या जवळून काय होत राहते? जन्मत राहते. अशा प्रकारचं ते होतं. म्हणून आंबे श्रीमंते निज जन कल्पलते आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी. म्हणून आंबे, म्हणून आंबे म्हणजे आई. तुम्ही माझी आई आहात. आणि आई कशी आहात? श्रीमंते. श्रीमंत आई, गरीब आई नाही. कशी आई आहे? श्रीमंत आई आहे. दुसरीकडे माऊली ज्ञानोबारायांनी म्हटलेलं आहे, जरी माहेरे श्रीमंत होती तुम्हा ऐसे.
हे की नाही, श्रीमंत आई आहे अशा प्रकारची. पण कल्पलता, कल्पलता, लता म्हणजे वेल, हे का नाही, आणि कल्प म्हणजे पुढच्याची इच्छा पूर्ण करणारी तुम्ही काय आहात, वेल आहात. पण मराठी तिथं घातलंय निज जन, निज जन, जन म्हणजे लोक आणि निज म्हणजे आपली. ज्याला तुम्ही आपलं म्हणलंय त्याच्याकरता तुम्ही कल्पलता आहात. ज्याला तुम्ही आपलं म्हणलंय, संत, मला संताला कोण आवडतो, संताची पूजा करणारा आवडतो. संताला कोण आवडतो, संताची पूजा करणारा आवडतो. आणि संताच्या पूजेचं स्वरूप काय तुकोबारायांनी वर्णन केलं. संताच्या पूजेचं शुद्धाचार्य आहे, संताचे पूजन लागतची धन नाही वित्त, धन वित्त नाही लागत, शुद्धाचार्य, शुद्ध आचरण असणं ही संताची काय आहे, पूजा आहे का नाही. म्हणून तुम्ही असे तुम्ही ज्याला आपले म्हणून घेतले त्याच्याकरता तुम्ही कल्पलतेसारखे आहात. आता एक काम करा, ग्रंथ निरूपणी माते आज्ञापी, मला ग्रंथ निरूपण करण्याची आज्ञा द्या. काय करा, नवरसी भरवी सागरू, करवी उचित रत्नाची आगरू, भावार्थाची गिरीवरून फजवी माये, नवरसी भरवी सागरू, नव ही रसाचे समुद्र तुम्ही माझ्याकरता भरून टाका. नवरस आहेत ना, कोणते कोणते, हास्य, बिभत्स, वीर, शृंगार, शांत. बहुतेक ज्ञानेश्वरीचा रस कोणता आहे, शांत रस आहे. येत शांताची घरा अद्भुत आला पाहुणेरा, की यरा हे रसा पांती करा झाला माणूस. बरोबर नाही, 15व्या अध्यायाच्या सुरुवातीला, 15व्या अध्यायाच्या सुरुवातीला मला अशा प्रकारचे नवरस आहेत, नवही रस लागतात. त्याप्रमाणे करवी उचित रत्नाचे आगरू, योग्य रत्नाचे म्हणजे योग्य भावाचे सिद्धांताचे आगर तुम्ही आमच्याकरता तयार करा. भावार्थाचे गिरीवरून फजवी, भावार्थाचे डोंगर तुम्ही आमच्याकरता तयार करा. साहित्य सोनियाची खाणी, उघडी रेषीयची क्षोणी, विवेक वल्लीचे लावणी होदे संग. साहित्य, सगळ्या प्रकारचं जे साहित्य आहे त्या साहित्य रूपी सोन्याच्या खाणी तुम्ही आमच्याकरता उघड्या करा. आणि या जमिनीमध्ये, कोणती जमीन आहे, देशीची क्षोणी, क्षोणी म्हणजे जमीन, देशी, देशी म्हणजे मराठी, मराठी भाषेच्या जमिनीमध्ये ते सगळं निर्माण, त्या विवेक रूपी वेलीची लावणी काय करा, करा. ठिकाणी माझ्या मराठी भाषेत सगळा विवेक तुम्ही सांगण्याकरता मला ते सगळं द्या. संवाद फळ निधाने, प्रमेयाची उद्याने, लावी मने गहनेने, संवाद फळ निधाने. आणि त्या विवेक रूपी वल्लीला संवाद रूपी फळ काय करा, आणा. संवाद रूपी फळ रूपी ठेवा तुम्ही त्याला येऊ द्या. प्रमेयाची उद्याने, सिद्धांताची बगीचे तुम्ही आमच्याकरता तयार करून द्या. आणि निरंतर सतत ते सिद्धांत आमच्या मुखातून प्रगट व्हावे असं तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. पाखंडाचे दरकुटे, मोडे वागवात आव्हाटे, कुतर्काचे दुष्टे सावजी पिढी, हे अनुकूल द्या आणि प्रतिकूलाला बाजूला करा. आहे का नाही, आपल्याला जे मला प्रत्येक गोष्टीत अनुकूल प्रतिकूल असतं, आहे का नाही. अनुकूल त्या कार्य करत असताना त्या कार्याच्या काही अनुकूल असतं, तर त्या कार्याच्या काही प्रतिकूल असतं. त्या कार्याला काही सहाय्यक असतं, तर त्या कार्याच्या काही म्हणजे विरुद्ध असतं. काही त्या कार्याला फळ मिळण्याकरता, फळापर्यंत जाण्याकरता सहकार्य करणार असतं. तर काही वस्तू त्या कार्य होऊ नये याच्याकरता काय असतात, आडवे येणारे असतात. नाही का नाही. म्हणजे कोणतंही कार्य जर आपण एखादं कर्म आरंभ केलं आणि त्या कर्माच्या फळापर्यंत जायचं असेल तर दोन्ही गोष्टीचा काय करावा लागतो, विचार करावा. नुसत्या अनुकूलाचा विचार करून चालत नाही, प्रतिकूलाचाही काय करावा लागतो, विचार करावा लागतो. बरोबर आहे का नाही. अनुकूल आणि प्रतिकूल. सोयाबीन कापायला माणसं सांगायचे, पण दुपारून पाणी येईल का याचा काय करावा लागतो, म्हणजे अनुकूल प्रतिकूलाचा. पण आता त्या मला भक्ती जरी करायचं असेल, भगवंतापर्यंत जायचं असेल तर काही अनुकूल आहे आणि काही प्रतिकूल. मग ग्रंथ निर्माण करायचा असेल तर काही आपल्याला सहाय्यक आहे, तर काही आपल्या विघातक आहे, घात करणार आहे आपल्याकडे, आहे का नाही. त्याप्रमाणे काय करा तुम्ही, मला दोन्ही बाजूने सांभाळा. पाखंडाचे दरकुटी मोडी,
पाखंडाचे दरकुटे म्हणजे दर्या, पाखंड. या पाखंडाच्या ज्या दर्या आहेत त्या सवाल करून टाका. पाखंडी कुणाला म्हणतात? पाखंडाची व्याख्या केलेली आहे. पा म्हणजे पवित्र आणि खंड म्हणजे खंडन करणे. पवित्र अशा वेदाचं जो खंडन करतो त्याला काय म्हणतात? पाखंड. त्याला पाखंड असं म्हणतात. बरोबर आहे का नाही? पाखंडाचे काही प्रकार केले. कर्म पाखंडी, ज्ञान पाखंडी, उपासना पाखंडी, खरा पाखंडी. पाखंडी शब्दाचा अर्थ काय? खंडन करणे. खंडन करणे म्हणजे अवमान करणे, अपमान करणे, न मानणे. बरोबर आहे. तर पाखंड्याचे मला असे प्रकार येतात. काही म्हणतात आम्ही वेदाला मानतच नाही. बरोबर आहे का नाही? गाथ्याला ते वेद, गाथ्याला ज्ञानेश्वरीला आम्ही मानत नाही म्हणजे तो काय झाला? पाखंडी झाला. काय का तो खरा पाखंडी नाही, तो तर नास्तिक आहे. तो कशाचा पाखंडी? देवाला मानणारा, ग्रंथाला मानणारा, याला मानणारा तो पाखंडी नाही. तो काय? नास्तिक होतो. नास्तिक वेगळा आणि पाखंडी वेगळा. खंडन करणारा. खंडन करणं म्हणजे सगळं माहिती असून तसं न करणं, हा खरा पाखंडी. पाखंडीची खरी व्याख्या काय? सगळं माहिती असून त्याकडे दुर्लक्ष करून त्याच्या विरोधात करणं, हे खरं खंडन आहे त्याचं. नाही सांगा, एखाद्या माणसाला आपण एखादं सांगितलं काही काम आणि घरच्याला सांगितलं, मुलाला सांगितलं, पत्नीला सांगितलं, कोणाला सांगितलं आणि त्याला आपलं जे सांगितलं ते नाही केलं. बरोबर आहे का नाही? जे सांगितलं ते नाही केलं, हा खरा काय? पाखंड. बरोबर आहे का नाही? पाखंड खरा तो. आणि म्हणून शास्त्रात गाथ्या ज्ञानेश्वरी जे सांगितलंय, अरे काय आता आपल्याला आपण असं म्हणतोय की जसं जमल तसं करू. ठीक आहे, जसं जमल तसं करू, पण मग जसं जमल तसं करायला सुरुवात तर करावं लागेल ना. जमल तसंच करावं लागेल, पण जसं जमल तसं करायला काय करावं लागेल? सुरुवात तर करावं लागेल ना. एकेकाच्या तर हाताळणं लागेल का नाही? एक पाऊल तर काय करावं लागेल? टाकावं लागेल. म्हणून असे पाखंडी लोक आहेत ना, त्यांच्या दर्या बुजवून टाका. तुम्ही तुमच्या आशीर्वादाने हे करा, घेऊच देऊ नका अशी लोक. मोडे वागवाद आव्हाटे, वागवाद आव्हाटे, आव्हाटा म्हणजे आडमार्ग. हे वागवाद रूपी आव्हाटा काय करा? मोडून टाका. वागवाद शब्दाचा अर्थ काय? तर बोलण्याचे काही प्रकार आहेत. बोलण्यातले काही जल्प, वितंड आणि वाद आणि संवाद. बरोबर आहे का नाही? जल्प कशाला म्हणतात? दोघं जण बसले, दोघांचं बोलणं सुरू झालं. माझं खरं, अरे मी म्हणतो तू काही म्हण, पण आपलं खरं, याला म्हणतात जल्प. हे संवादातला दोष आहे. संवादातला माझाच खरं, हा संवादातला काय दोष आहे. वितंड म्हणजे तुमचं खोटं. माझं खरं एका नाही मला माहित नाही, पण तुमचं नक्की काय खोट आहे. माझंच खरं जल्प, तुमचं खोट वितंड. आणि वाद त्याच्या पुरता, यानं त्याच्यावर धावणे आणि त्यानं हे सगळे नाही. म्हणून संवाद महत्वाचा आहे, नाही का नाही? म्हणून काय करा, हे सगळे वागवाद जे आव्हाट आहे, कुतर्क, दुष्टे सावजी फेडी. सावजी म्हणजे शिकार करणारे शिकारी. हे कुतर्क म्हणजे काहीतरी वेगळंच, तर्क वेगळा आणि कुतर्क, हे कुतर्की लोक माझ्याकडे नको येऊ देऊ. अशा प्रकारची गुरुच्या चरणी प्रार्थना करतात. मग काय पाहिजे तुम्हाला? श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करीवो सरते, राणीवे वैसवी श्रोते श्रवणाचे. श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करीवो सरते. मला श्रीकृष्णाच्या गुणाचं वर्णन करण्यात सगळ्या बाजूने तयार करा. सगळ्या बाजूने तयार करा. मला फक्त गुणाचं वर्णन करता आलं पाहिजे, श्रीकृष्णाचं वर्णन करता आलं पाहिजे, असं तुम्ही करा. असं गुरुकडे प्रार्थना करताय. आणि श्रोत्याला सुखा श्रवण रूपी राज्याच्या गादीवर काय करा? बसवा. हे मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखाची वरी हो दे या जगा. आणि या मराठी भाषेच्या नगरामध्ये ब्रह्मविद्येचा काय करा? सुकाळ करा. मराठीतच सगळी ब्रह्मविद्या आली पाहिजे, असं तुम्ही करा. आणि
श्रोता आणि वक्ता या दोघांमध्ये जो व्यवहार होईल तो व्यवहार घेण्याचा देण्याचा, एकाकडून घेण्याचा व्यवहार आणि दुसऱ्याकडून घेण्याचा व्यवहार, तो घेण्या आणि देण्याचा व्यवहार एकच होऊ द्या. तो कोणता? सुखाचा. देणारा सुख देईल आणि घेणारा सुद्धा काय घेईल? सुख देईल. कधी कधी देणारा सुख देणारा असतो, घेणाऱ्याला सुख लागत नाही. कधी कधी घेणारा सुख घेणारा असतो, देणारा सुख देणारा नसतो. असं कधी कधी देणारा सुख देणारा असतो पण घेणारा सुख नाही लागत. असं कधी होईल का? अहो, घेणारा सुख घेणारा आहे, देणारा नाही, हे होईल. कारण आपल्याला सुख पाहिजे पण पुढचा देत नाही. पण असं होईल का की देणारा सुख द्यायला आणि घेणारा घेत नाही? असं होईल का? सर होतंय का कधी? असं होईल का? सुख सुखासाठी तर सगळी तळमळ आहे ना. सुख कोणाला नको आहे? घेणारा तयार आहे, घेणारा सुख घेत नाही. मला देणारा सुख द्यायला तयार आहे, घेणारा सुख घेत नाही. याच्यात किती लोक बसतात? याच्यात 99% 99 लोक बसतात. त्यात आपण येतो. घेणारे सुख द्यायला बसतील पण आपल्याला काय लागत नाही. कोण म्हणते आपल्याला सुख लागते? आपल्याला सुखच लागत नाही, लागतच नाही आपल्याला सुख. आपल्याला काय लागतं? दुःखच लागतंय आपल्याला. तुम्ही येणारच नाही तुझ्या. आपल्याला सुख लागते का दुःख लागते? काय लागते आपल्याला? दुःखच लागते. सुखाची इच्छा सुखाची पण घेत नाही आपण, सुख लागत नाही. आपण सुख लुटून द्यायला दारात आले. कारण जन्मोनी मृत्यूवर जन्मोनी मृत्यूवर विषय असलेला बहुपदी काय भानगडे माहिती का? एक लक्षात घ्या, आपल्याला विषय लागतात, सुख लागत नाही. आपल्याला काय लागतात? विषय लागतात, सुख लागत नाही. आणि जागे जागे संतांनी लिहून ठेवलंय की विषयाच्या पाठीमागे दुःख येतंय, सुख येत नाही. मग काय आपल्याला सुख लागते? मला लोक म्हणते देवानं आम्ही इतकं देवाचं केलं, आम्हाला देवानं असं काऊन केलं? अरे तो दुःखच मागितलंय. मला सांगा, आपण कोणता भक्त असा आहे की पांडुरंगाच्या चरणावर गेला, पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं, देवा ते विषय सगळे जळाले तर चालतील, मला सुख लागते. मला विषय लागत नाही, मला काय लागतंय? सुखच लागतंय. तू सुख देत असेल तर सुख दे, विषय देऊच नको. तुम्हाला मागितलंय कडक, हे काय द्यायला लागला तू? नाही का? नाही, हे नाही लागत आम्हाला. आम्हाला जे लागतंय ते मला सुख पाहिजे. आपण मागितलंय का? मागितलं मागी अमृत पडे कस काय येणार? येणार एक. अरे माग तरी कोण मागितलंय सुख? देवावर आरोप करायचं काम नाही. आपण देवाकडे सुख मागितलं नाही. ते खरं सुख देण्याकरता मग तो आपला एखाद्या वेळेला मी म्हणत नाही, एखाद्या वेळेला आपल्या सगळ्या संसाराचं वाटोळं करावं लागलं. काय देण्याकरता? सुख देण्याकरता. कारण संसारात सुख नाही आणि सुख द्यायचं म्हणल्यावर त्याने हे जर बाजू करावं लागत असेल तर करेल ना तो, पण सुख देईल. पण आपल्याला खऱ्या सुखाची काय नाही, खरंच नाही. आपल्याला विषय लागतात. जन्मोनी मृत्यू विषय त्रासला बहुपरी पण त्रासून घे अधिक प्रेम. हा, त्या म्हणजे त्याला त्याची अज्ञानाचं लक्षण सांगताना मरेपर्यंत विषयानं त्रास दिला जन्मल्यापासून, पण त्यानं त्या विषयाला टाकलं, अधिक प्रेम त्याचं काय करायला लागतो तो म्हणून ज्याला सुखाची इच्छा आहे का नाही, अशी ज्याला सुखाची इच्छा आहे त्या सुख देणं आणि सुख घेणं. मला साधू संतात सुख देतात आणि सुख देतात, आहे का नाही? तुला फुले स्नेह पल्लवे पाते पांघोरविषयी सदैवे तरी आताची आगवे निर्मिन माये. आणि हे माझे आई, हे गुरु, हे निवृत्तीनाथ महाराज, तुम्ही आपल्या प्रेमरूपी पदराच्या खाली जर मला घेसाल ना, जर त्या प्रेमाचं पांघरून तुम्ही माझ्यावर तुमच्या प्रेमाचं टाकसाल तर आता सगळं निर्माण करेल. याला काय उशीर लागणार आहे का? पण तुमच्या प्रेमाचं पांघरून पाहिजे, माझ्या शक्तीने हे होणार नाही. ये विनविनीसाठी अवलोकेले गुरुकृपा दृष्टी म्हणे गीतार्थेशी उठली नवले भाऊ. आणि अशी माऊली ज्ञानोबरायांनी विनंती केल्यानंतर गुरु निवृत्तीनाथांनी आपल्या कृपेची दृष्टी माऊली ज्ञानोबरायावर केली, टाकली आणि सांगितलं गीतार्थेशी उठी.
गीतेचा अर्थ सांगण्याकरता आता काय व्हा, लवकर तयार व्हा, न बोले पाहू. हे जास्त बोलण्याची काय नाही गरज नाही, काही गरज नाही. मला दररोज काय देवाला म्हणावं लागतं का मी तुमचा आहे, मी तुमचा आहे, मी तुमचा आहे असं म्हणावं लागतं? त्याचा निश्चय झाला संपला विषय. त्याचं कार्य मात्र सतत चालू लागतं, पण तो निश्चय झाला. आपण आपल्या बापाला दररोज म्हणतो का मी तुमचं पोरग आहे, मी तुमचं पोरग आहे. हे रोज रोज म्हणावं लागतं का? परीक्षा किती वेळा गोष्टी काय वेळोवेळा किती लोखंडात परीक्षा एकदा माऊली म्हणतात लावलं की लावल्याच्या नंतर एकदा सोनं झालं मग पुन्हा पुन्हा लावावंच लागतं का दररोज? झालं एकदा त्याच्यावर बाहेर टाकला आपला तेवढा पक्का निश्चय नाही म्हणून पुन्हा पुन्हा टाकावं लागतो. पण एकदा भीष्म प्रतिज्ञासारखे याला टाकला बाहेर टाकला, आपलं सात्विक धैर्य तेवढं पक्क नसतं. म्हणून किती वेळा करणार? माऊली ज्ञानोबरायला अनेक ठिकाणी निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरीत म्हणले काय परत तेच बोलण्याची काय गरज? आपलं झालं संपलं, माझा प्रसाद मिळाला, आशीर्वाद मिळाला, आता गीता अर्थेशी होती. गीतेचा अर्थ सांगण्याकरता तयार व्हा. येत जे म्हणून महाप्रसादो म्हणून साविया झाला आनंदो आता निरूपीन प्रबोधो अवधान दिजे. माऊली ज्ञानोबरायांनी जी म्हटलं आदरार्थी काय हरकत नाही महाराज, काय हरकत नाही. तुमचा महाप्रसाद आता मला मिळालेला आहे आणि प्रसाद मिळाल्यामुळे मला काय झालेला आहे, आनंद झालेला आहे. आता मी लगेच ग्रंथाचं निरूपण करण्याकरता तयार सांगायला सुरुवात करतोय. पण अवधान दिजे, तुम्ही काय करा आता लक्ष द्या असं माऊली ज्ञानोबराय म्हणतायत. इथं नमन संपलेलं आहे. इथं पहिल्या श्लोकाला 12व्या अध्यायाच्या म्हणजे अर्जुनाच्या प्रश्नापासून काय होते एवं सतत अर्जुन वाच एवं सतत युक्ताय भक्तास्त्वं परिपासते येचापेक्षरमव्यक्तं तेषां की योगवित्तमाः. तरी सकाळ विराधिराजो जो सोमवंशी विजय धोजो तो बोलता झाला आत्मजू पंडोन रूपाचा. माऊली ज्ञानोबराय अर्जुनानं प्रश्न जो भगवंताला विचारलाय त्याची सुरुवात करतायत. माऊली ज्ञानोबराय माऊलीने काय केलंय, जे श्लोकात आहे त्याचा काय सांगितलेला आहे, अर्थ सांगितलाय, ठीक आहे, विस्तार केला. जे श्लोकात आहे त्याचा काय केलेला आहे, विस्तार केलेला आहे. अर्जुनांवर श्लोकांमध्ये प्रश्न विचारलाय, पण माऊलीने लगेच प्रश्न काय विचारला इथून नाही सुरुवात केली. मला जास्त आवड असली का त्याच्याविषयी जरा विस्ताराने सांगितलं जातं का? तुम्ही पहिल्या अध्यायात वर्णन करत असताना कौरवाकडल्या सैन्याचं वर्णन केलं आणि पांडवाकडल्या सैन्याचं काय केलं, वर्णन केलं. तर धृतराष्ट्र विचारलं, संजय सांगू लागला, माऊलीने ते वर्णन केलं. माऊलीने कौरव सैन्याचं वर्णन केलं, सांगितलं हे कसे आहे देव वगैरे वगैरे सांगितलं. पण भगवंत अर्जुनाच्या सैन्याचं वर्णन करत असताना, देवाचं वर्णन करत असताना मला डायरेक्ट वर्णन नाही, त्याच्या रथाच्या घोड्यापासून वर्णन सुरू केलं. ते गरुडाची जावळीचे कातले चारी पाखांचा मिरू जैसा रहवरू मिरवतसे तैसा तेजे कोंदा तलिया दिशा दयाचेनी जे अश्व वाहकू आपण वैकुंठीचा राणा जाण दया रथाचे गुण काय वर्णू ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरो सारथे शारंगरू अर्जुनेश्वरी. इथून सुरुवात केली घोड्यापासून प्रेम. इथं प्रश्नाला सुरुवात करत असताना प्रश्न कोण विचारलाय त्याचं वर्णन करतात. सकळ विराधिराजू सगळ्या विरांच्या हृदयात अधिराज्य करणारा अर्जुन. अर्जुनाचा असं होतं खरा असाही अर्थ होतो याचा, सकळ वीर अधिराजू सगळ्या वीरांचा राजा असलेला अर्जुन. पण आधिराजू शब्दाचा अर्थ असा केला, कारण असा कशा हो, कारण दुसऱ्याच अध्यायात भगवंतानं अर्जुनाला सिद्ध करून देताना एक सांगितलंय की सगळ्यांच्या हृदयात तुझा धाक आहे. धाक सगळ्याच्या हृदयात म्हणजे सगळ्या तिन्ही लोकांचे योग्य तुझा काय वाहतात, धाक वाहतात. बरोबर आहे का नाही? कोणती ओवी आहे? पुरुष तू तुझ्या अद्भुत ऐकून या समजत झाली अति विरक्त जैसे पर्वत वज्राते ना तरी सर्प गारुड्या तैसे अर्जुना तुझी मानिती सदा ती आगात पण जाईल. त्याच्या मागची उभी, त्याच्या 2 वयाच्या मागची उभी की तुझे नामे आपिशे दिशा तू शूरवृत्तीचा ठाव क्षेत्रिया माझी राहो तुझ्या लाठेपणाचा आवो तीही लोकी तुआ संग्रामी हारो जिंकिला निवात कवचाचा ठाव फेडीला पवाडा तुआ केला पाहता तुझे पारे दिसे त्रिलोके ठोकडे आयशे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे. मग तू की आजी येते
ते पुढचा भाग आहे का नाही. म्हणून तिन्ही लोकांनी जे योद्धे आहेत तुझा धाक ते काय करतात. सकळ विराधिराजो सोमवंशी विजय ध्वजो चंद्रवंशामध्ये जो विजयाची पताका आहे असा अर्जुन बोलता झाला. कोण. आत्मजो पंडोन रूपाचा पंडोन राजाचा जो काय आहे आत्मज म्हणजे मुलगा आहे. काय म्हणतोय भगवंताला. म्हणे कृष्णा ते म्हणे अवधारले आपण विश्वरूप मदत दाविले तर नवल म्हणून बिहारी चित्त माझ्या 11व्या त्याची संगती लावतात. कृष्णा ते म्हणे अवधारले. हे देवा ऐकलं का. काय आपण माझं विश्वरूप दाविले तुम्ही मला विश्वरूप काय केलं दाखवलं आणि ते नवल म्हणजे भयानक ते मला दिसलं आणि म्हणून चित्त माझे बिहारे माझ्या चित्तात घबराट सुटली. त्राहिमाम करू लागला आहे का नाही. सोडवा जपानी अवास्तव्य जपानी म्हणजे जपान देश नाही. जपान म्हणजे आवर कृष्णा हे काय कर लवकर आवरून घे देवा असं तो म्हणायला लागला. आणि मग काय केलं मी आणि हे कृष्णमूर्ती ते सवे याला जी सोय धरली जीवे तो नको म्हणून देवे वाढली माते. मग मी म्हणलं बाबा आपली मला चतुर्भुज रूप बरे आपलं कृष्ण रूपच मला काय बरं याला मिठी मारता येते याच्याशी बोलता येते त्या विराट रूपाशी का बोलता येते काय त्याला काय मला त्याच्याशी काय ते तुको भरायचंय का भंग का मी सगुणाची चाड धरली. अरे याला बोलता येतं निर्गुणाला बोलता येत नाही त्याच्या संग राहता येतं याला मिठी मारता येते आलिंगन देता येतं वगैरे असं आहे का नाही. म्हणून मला आम्ही कृष्णाच्या मूर्तीच्या ठिकाणी प्रेम धरलं तरी आणि हे कृष्णमूर्ती सवी याला जी सोय धरली जीवे तो नको म्हणून देवे वाढली माते. आणि मी आपलं कृष्णमूर्तीवर प्रेम ठेवलं पण देवानं माझं नको म्हणला. अरे याच्यावर प्रेम ठेवलं का हे सोंगे सोंगे अरे हे खरं मूळ स्वरूप आहे असे मी सोंगा आणि घेत राहतो ऐका नाही टाकत राहतो हे याच्याशी प्रेम नको या मूळ स्वरूपाशी प्रेम ठेव असं देवा तुम्ही म्हटले. मग काय झालं म्हटलं तर माझा त्याच्यावर प्रश्न आहे. तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तुझी एक निभ्रांत भक्ती पावी जे व्यक्त अव्यक्त योग्य या दोन्ही जी वाटा तुझे पावावया वैकुंठा व्यक्ताव्यक्त दारवंटा रिगी जे व्यक्त एक स्वरूप आहे आणि एक अव्यक्त आहे ज्याला सगुण आणि निर्गुण असं म्हणण्यात आलं आहे का नाही. पण मग सगुणही तूच आणि निर्गुणही दोन आहेत. अगाय सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जग जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगना बाळकृष्णा अगाय सगुणा निर्गुणा सगुणही तूच आहे तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण निर्गुण दोन्ही एकू आहे का नाही. दोन्ही काय आहात एक आहात आहे का नाही एक आहात. मग आणि माझं असं म्हणणं आहे अजून म्हणतोय काय व्यक्ता तूची एक निभ्रांत भक्ती पावी जे व्यक्त अव्यक्त योगी योगाच्या माध्यमातून अव्यक्ताला प्राप्ती होते म्हणजे निर्गुणाची प्राप्ती होते आणि भक्तीच्या माध्यमातून सगुणाची प्राप्ती होते सगुण प्राप्त होतं आणि दोन्ही एकच आहेत. सगुण मिळालं काय आणि निर्गुणत्वाला गेलं काय. या दोन वाटा आहेत दोन्ही नाही का या दोन्हीची वाटा तुझे पावावया वैकुंठा व्यक्ता व्यक्त दारवंटा रे जे एक योगाची वाट आहे आणि एक भक्तीची वाट आहे का नाही. अर्जुनने बुद्धिमान म्हणून तर देव भगवंतानं म्हटलंय की आजी उजवली माझी वक्तृत्वा की बोला एवढा श्रोता जोडलाशी तू. आज माझी वक्तृत्व रूपी मुलीचं काय झालं लग्न झालं. आता लोक तिला पतीच मिळलं सांग ना कारण सांगण्याला वक्तृत्व बोलणं कारण ऐकणारा असेल तर बोलणं विकल्या जाईल तर कुठं सांगणार आहे बरोबर आहे का नाही. म्हणून अर्जुन हुशार आहे. अर्जुनाला मुळात हे विचारायचंय काय विचारायचंय की तुझं ते रूप चांगलं का हे रूप चांगलं म्हणजे कृष्ण रूप चांगलं का विश्वरूप चांगलं. पण आता तोच प्रश्न 12व्या अध्यायात विचारला होता मागच्या अध्यायात त्याचं उत्तर दिलंय. मग जेव्हा म्हणे तिथे जातो तेच काय सांगायचं एकदा सांगितलं कृष्ण हे सोंगे तू मूळ स्वरूपाशी प्रेम धर म्हणून अर्जुनाने तो प्रश्न नाही विचारला. वाटत या दोन्ही वाटत वाट कोणती चांगली म्हणजे भक्तीची वाट चांगली म्हणजे प्रश्न तोच फक्त वेगळ्या शब्दात म्हणून हा हो प्रश्न मला काय जानशी करो. भगवंतान म्हणले प्रश्न विचारायचा तर कोणा विचारावा अर्जुनानंच विचारावा.
प्रश्न कसा विचारावा हे कुणाला कळतं, अर्जुनाला कळतं. म्हणून सांगितलं सांग देवा आता कोणती वाट सांग. व्यक्त दारवंटा रेगीची आणि म्हणजे वाट जरी एक व्यक्त आणि एक अव्यक्ताला जात असते पण एकाच ठिकाणी जाते. पाहिजे आमची तर अशी बुद्धी आहे बाबा, पाहिजे वाणी शातुका याची वेगळा लिहावाला आहे का, म्हणून एक देशी व्यापक असाच सापडू. कशाला हे चांगला तू ते या मूर्ती कृष्णाशी प्रेम धरू नको. आमचं तर अशी भावना आहे काय, पाहिजे वाणी शातुका. वाणी म्हणजे सोनं, सोन्याची लगड आहे आणि त्या सोन्याच्या लगड तो थोडासा भाग तोडून बाजूला केला, तोडून जो बाजूला भाग केला त्याच्यात कमीपणा आला का त्याच तोड्या. सोन्याची लगड 50,000 रुपये तोळा, पण तोडल्यामुळे ती 30,000 झाली, 25,000 झाली. म्हणजे काहून झाली हो, म्हणजे तोडलं नसतं ते सोनं, तोडल्यामुळे याचा भाव कमी झाला. असं आहे का, जसं त्या खणीतून केळ तोडलं की त्याचा भाव काय झाला, कमी होतो ना, कमी होतो. तोडलेली केळ घेत नाही लोक, मागून ते तुटलेले केळ त्याला कमी द्यावं लागते. एखादा असला साधा शिकवसारखं सगळे तुटलेले कमी दे. तसं सोन्याचं आहे का, तोडून टाकलं की अंगूर जे तुटले घरातून, ते तुटलेले अंगूर त्या भावात ते पण मोजून ते घड टाकलं नाही तर तुटलेले टाकला अंगूरच येत नाही. पण केलं लागून ते खराब येतात, खराब नाही तर तुटली घरातून काय त्या घडीतून काय झाली, तुटली. तसं सोनं तुटल्यामुळे त्याचा भाव आज देता आला नाही. कारण सोनं आहे, सोनंच आहे ना ते, सोन्यात काही फरक पडत नाही. म्हणजे अर्जुनाला म्हणायचंय तुझं जे अव्यक्त स्वरूप आहे ती सोन्याची लगड आहे आणि कृष्ण त्याच्यातलाच निघालेला एक भाग आहे. मग काय फरक आहे, सोन्यात काही कमीपणा थोडा चालाय होय का नाही. सोनेपणा उन्हे न येताची झाले झाले लेणे झाले, पण सोनेपणा उन्हे न येता झाले, त्याच्यात कमीपणा येऊन झाले अजिबात नाही झाले. बरोबर आहे का नाही, वेगळा देवाला आहे का. म्हणून एकदेशी व्यापक असा सापडू. मग एकदेशी म्हणजे सगुण आणि व्यापक म्हणजे निर्गुण, दोन्ही सारखे आहेत, त्याच्यात काय फरक आम्हाला. अरे देवा, अमृताचे सागरी जे लाभे सामर्थ्याची थोरी याची ती अमृत लहरी चुरून घेतली. अमृताच्या समुद्रात जे सामर्थ्य ते एक चूळ अमृत घेतलं तरी त्याच्यातच ते सामर्थ्य, अमर करण्याचं सामर्थ्य एका चुळीतही आहे आणि समुद्रातही काय सामर्थ्य आहे. अमृताचं एक गोंधळ बाहेर काढली म्हणून काय त्याचं सामर्थ्य कमी झालं असं नाही. हे केर माझ्या चित्ती प्रतीती आतीची निवृत्ती परी दुसरे योगपती ते याची लागली. हे माझा तर दृढ निश्चय दोन्ही एक आहे, पण विचारायचं याच्यामुळं का, जे देवा तुम्ही नावे कांगी करले व्यापक ते साचकी कौतुक हे जाणावया. तुम्ही जे स्वीकार केला आणि मला स्वीकार करायचा सांगितला, ते व्यापकाचा स्वीकार करायला सांगितला, म्हणजे निर्गुणाचा स्वीकार करायला, त्या विश्वरूपाचा स्वीकार करायला सांगितला. ते खरं बोलले का माझं कौतुक म्हणजे मजाक न बोलली ते सांगा. तरी तुझ लागी कर्म तुझी दयाचे परम भक्तीशी मनोधर्म विकोणी घातला, तरी तुझ लागी कर्म. जे कर्म करतात काही साधक ते कोणाकरता करतात, निष्काम कर्म कोणाकरता करतात, तुझ्या करता तू प्राप्त व्हावा म्हणून. तुझी दयाचे परम ज्यांच्याकरता तू श्रेष्ठ आहे असे काही भक्त आहेत. भक्तीशी मनोधर्म विकोणी घातला, आपल्या मनाच्या सगळ्या इच्छा विकल्या त्यांनी. कोणाला विकल्या, भक्तीला. याचा अर्थ भक्ती सोडून दुसरी इच्छा करायची नाही, ऐका नाही. इत्यादी सर्व परी जे भक्त तू ते श्रीहरी बांधुनिया जिव्हारी उपाशिती. अशा प्रकाराने सगळ्या बाजूने तुला विकून, तुला जिव्हारी बांधून, जीवाच्या ठिकाणी तुला धरून, म्हणजे जीव गेला तरी हरकत नाही पण तू मिळाला पाहिजे असे जे भक्त तुझी काही काय करतात, उपासना करतात. भक्त काय करतात, उपासना करतात. आणि दुसरे साधक आणि जे प्रणवा पलीकडे वैखरेशी कांजी कांदडे काहीसे सांगडे नव्हेची जे प्रणवाच्या जे पलीकडे आहे, वैखरीवाणीच्याही जे पलीकडे आहे, असं जे अव्यक्त रूप आहे जे कोणत्याही साधनानं सापडत नाही, ते अक्षर जे अव्यक्त निर्देश देश रहित सोहम भावी उपासित ज्ञानी जे असं ते अक्षर आहे ज्याचा नाश होत नाही, जे अव्यक्त आहे, जे दिसत नाही, जे निर्देश आहे, ज्याला निर्देश म्हणजे ज्याच्याविषयी असं हे आहे. कारण निर्देश ज्याच्या करता म्हणजे निर्देश करणे म्हणजे बोटाने दाखवणे, पण त्याला बोटाने दाखवता येत नाही कारण त्याला रूप नाही. आणि म्हणजे बोटाने दाखवण्याकरता काय लागतं, डोळ्याला दिसण्याकरता रूप लागतं. कसे बोटाने दाखवू तुला म्हणजे कसं दाखव, कारण तुला काय नाही, रूप नाही. देश रहित ते कोण्याच देशात नाही, म्हणजे त्याला देश नाही. देश नाही म्हणजे एक ठिकाण सांगता येत नाही.
कारण तो सगळीकडे काय आहे, विष काळ वस्तू भेद मावळाला आत्मा निर्वाळाला विश्वाकार, देश काळ आणि वस्तू या भेदाचे ते पलीकडे व्यापक आहे, बरोबर आहे की नाही. आणि असं जे रूप आहे तुझं आहे का नाही निर्गुण, त्या निर्गुणाची काही ज्ञानी लोक उपासना करणारे सोहम भावना, सोहम भाव म्हणजे सतत सोहम 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 म्हणजे तुम्ही आहे तुम्ही आहे तुम्ही आहे तुम्ही आहे अशा प्रकारची उपासना करतात. तयाने भक्ता येर मार्गानंतर कोणी उपत होतात आणि त्याला सांगा ते सोहम भावानं उपासना करणारे आहे का नाही, योगाच्या वगैरे माध्यमातून इतर साधनांनी उपासना करणारे आणि भक्तीच्या माध्यमातून उपासना करणारे या दोन मध्ये श्रेष्ठ कोण आहे ते सांगा. म्हणजे भक्ती करणारा श्रेष्ठ का, म्हणजे थोडक्यात अर्जुनाचा प्रश्न आहे, सगुणाची उपासना करणारा श्रेष्ठ का निर्गुणाची उपासना करणारा श्रेष्ठ. आणि मग निर्गुणाची उपासना सगुणाची उपासना करणारा श्रेष्ठ म्हणजे सगुणाची उपासना करणारा श्रेष्ठ ठरला की सगुण श्रेष्ठ ठरतो. म्हणजे श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशा बाजूला नाही, म्हणजे कमीपणे श्रेष्ठ कनिष्ठ नाही, जास्त उपयोगाचं कोणतं म्हणजे आपल्याला आहे का नाही, आपल्या भक्ता करता आहे का नाही. म्हणून असा प्रश्न अर्जुनाचा आहे. या कीर्तीची आपुला तो जगदबंधू संतोषला म्हणे हो प्रश्न बघा जाणं शिकव. असा अर्जुनाने विचारल्यानंतर तो जगाचा बंधू म्हणजे बंधनातून सोडवणारा तो आनंदित झाला. म्हणला अर्जुना प्रश्न विचारावा तो तूच विचारा, आता उत्तर त्याच थोडा मोलाचं द्यायला पाहिजे. पण भगवंताने सांगितलं आता हाच देणं शक्य. कुंडली